हवं इतकंच असत माहीत, पण काय हवं, किती हवं, कधी हवं, कुठे हवं, याचा विचारच नसतो केला कधी. नेमकं हेच होत अनेकाच, धावायला तर सुरुवात होते, पण कशासाठी धावतो हेच माहीत नसतं. धावता धावता थकून थांबताच सारा परिसर त्यांना अनोळखी वाटू लागतो. कळत नाही कुठे आलो, कळत नाही का आलो, कळत नाही कधी आलो, कळत नाही कसे आलो. आंधळेपणानं यशामागे धावणाऱ्या अनेकांचं अगदी हेच होतं. म्हणूनच तर आपण आणि यश यातली खरी अडचण असते, यशाची नीट नसलेली ओळख. हवं इतकंच असत माही, पण काय हवं, किती हवं, कधी हवं, कुठे हवं, याचा विचारच नसतो केला कधी. लक्ष त्यांचे असते अडचणींवर, जे हवे यशाच्या रस्त्यावर. मग काय होणार जिथे असते लक्ष, माणूस तिथेच जातो. म्हणूनच तर यशाकडे जायचं म्हणत जातात संकटाकडे लोक. हवं इतकंच असत माहीत, पण काय हवं, किती हवं, कुठे हवं, कुठे हवं, याचा विचारच नसतो केला कधी. संकटे आणि सुखे असतात दिवस रात्री सारखी, एका पाठोपाठ दुसरी येत राहतात आयुष्यात. यशाची वाट वेगळी थोडीच असते, तिथेही तर हेच चालू असतं. पण नाम्ही मात्र सुखापेक्षा संकटाकडे लक्ष देतो. म्हणूनच तर सुखापेक्षा संकट जवळ जास्त रेंगाळतो. हवं इतकंच असत माहीत, पण काय हवं, किती हवं, कधी हवं, कुठे हवं, याचा विचारच नसतो केला कधी. आता विचार आपल्यालाच करायचा आहे, सुख हवी की संकट, यश हवं की अपयश. संकटाने डगमगायचा संबंधच नाही. माणसाला जसा जीव असतो तसाच तो संकटालाही असतो. संकटातला जीव संपला ते संकट ही संपत. फक्त आपल्याकडे धीर हवा, आणि आमच्याकडे तोच नसतो. कारण हवं इतकंच असत माही, पण काय हवं, किती हवं, कधी हवं, कुठे हवं, याचा विचारच नसतो केला कधी.